नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. बरेच पदार्थ असे आहेत की त्यासाठी आपल्याला कुठला सणही लागत नाही बनवण्यासाठी, किंवा वाटलं की हा पदार्थ बनवायचा आहे, खायचा आहे की आपण तो करतो. असे बरेचसे पदार्थ आहेत जे लहान मोठ्यांना आवडत असतात. तर मी आज बनवणार आहे चकली. चकली म्हटलं की आपल्या समोर येते की आता आपल्याला ह्या वस्तू काढायच्या आहेत, हे प्रमाण घ्यायचं आहे. त्यानंतर धुवायचं आहे किंवा पुसायच्या आहे त्या वस्तू, नंतर भाजायच्या आहे आणि त्यानंतर आपली पुढची रेसिपी होणार आहे, असं आपलं असतं. तर चकलीची रेसिपी मी आज करणार आहे, पण खूप पटकन होते आणि कुठलाही आपण वस्तू इथे भाजणार नाहीये. बिना भाजणीची म्हणजे पदार्थ आपले आहेत इथे, वस्तू इथे आपल्या बऱ्याच आहेत, पण ती वस्तू आपण भाजणार नाहीये. बिना भाजणीची आपण इथे ही चकली बनवणार आहे. तर ती चकली तेलकटही होणार नाहीये आणि महिनाभर तुम्ही ठेवून खाल्ला तरी सुद्धा ती नरमही पडणार नाही आणि चव म्हणाल तर उत्तम या चकलीची असणार आहे. याआधी माझ्या चॅनलवरती मी नरम न पडणारी, तेलकट न होणारी चकली टिप्स दिलेली आहे रेसिपी, जरूर बघा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि माझ्या चॅनलवरती ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. नवीन माझ्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजची रेसिपी आपली होणार आहे इथे न भाजता आपण इथे चकली बनवणार आहोत. तर साहित्य मी इथे काढून ठेवलेलं आहे. टेस्टी आणि खूप लवकर होणारी, कुठलेही भाजाभाज न करता आपली चकली इथे बनणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बघा साहित्य सर्व काढून ठेवलेलं आहे. सर्व हे स्वच्छ पुसून घेतलेलं आहे, निवडून घेतलेलं आहे. पुढे खडा गोटा त्यातला काढून टाकलेला आहे. तुम्हाला जर हे सगळं साहित्य धुवून घ्यायचं असेल, पोहे सोडून, तर तुम्ही धुवून आणि फक्त एवढंच आहे की धुतल्यानंतर ते स्वच्छ धुवून आणि कडकडीत वाळवायचे आहेत. आणि जर धुवायचे नसतील तर ते व्यवस्थित कॉटनच्या कपड्यांनी 2-3 वेळेला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. तर मी इथे सर्व स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. इथे मी हे तांदूळ घेतलेले आहे. कुठलाही तुम्ही तांदूळ घेऊ शकता. मी हे भाकरी ज्याचे बनवते ते तांदूळ मी इथे घेतलेले आहे. 1 किलो वजनी हे तांदूळ आहेत. 1/2 किलो इथे घेतलेले आहेत मी पोहे. कांदा पोह्यासाठी आपण जे पोहे वापरतो ते हे पोहे आहेत, 1/2 किलो आहेत. 1/2 किलो इथे घेतलेली आहे उडदाची डाळ, साल काढलेली. ही डाळ थोडीशी अशी काळपट वाटते, तर ही घरी मी साफ केलेली डाळ असते. आमच्या घरच्या डाळी असतील तर तेव्हा मी सालीची डाळ त्याची साल काढून आणि व्यवस्थित वर्षभर इडलीसाठी मी स्वच्छ करून ती ठेवत असते, म्हणून थोडासा याचा कलर चेंज वाटतो. आणि इथे 1/2 किलो घेतलेली आहे चणा डाळ. 150 ग्राम इथे मी घेतलेले आहेत साबुदाणे. 150 ग्राम इथे घेतलेली आहे मी ही तूर डाळ. तर ही तुकड्याची तूर डाळ आहे. तुमच्याकडे अख्खी असेल तर तुम्ही अख्खी सुद्धा वापरू शकता. इथे माझ्याकडे तुकडा तूर डाळ होती तर मी ती घेतलेली आहे. 150 ग्राम तूर डाळ, 150 ग्राम इथे घेतलेले आहे साबुदाणे आणि 150 ग्राम इथे घेतलेले आहेत गहू. 2 टीस्पून इथे घेतलेले आहे मेथी दाणे. आणि मसाल्यांमध्ये बघा पातळ ही काडी आहे, पण ही जवळजवळ 2-2 इंचाचा एक तुकडा आहे, एवढी ही काडी आहे. म्हणजे 4 इंच ही दालचिनी आहे. 20 इथं काळी मिरी घेतलेली आहेत. 2 टीस्पून मी इथं बडीशोप घेतलेली आहे आणि 2 टीस्पून मी इथं घेतलेले आहे जिरे. आणि आपल्याला हे दळायचं आहे. तर आता माझ्याकडे गिरणी आहे, तुमच्याकडे गिरणी नसेल तर तुम्ही हे बाहेरून आणि सर्व एकत्र करून आणि हे साहित्य दळून आणू शकता. गव्हाचं पीठ वगैरे दळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे साहित्य दळायचं आहे एकदम बारीक. तर आता इथे मी एक मोठं भांड घेते. इथे आता आपण तांदूळ टाकायचे आहे. 1 किलो हे तांदूळ मी घेतलेले आहे. 1/2 किलो आपले हे पोहे मी इथे घालून घेतले. 150 ग्राम इथे मी घेतलेले आहे तूर डाळ. 150 ग्राम इथे घेतलेले आहे साबुदाणे. 1/2 किलो इथे घेतलेले आहे उडदाची डाळ. 1/2 किलो घेतलेली आहे चण्याची डाळ. 2 टीस्पून इथे घेतलेले आहेत मेथी दाणे. 150 ग्राम इथे घेतलेले आहे गहू.
मसाल्यांमध्ये ते 2 टीस्पून मी घेतलेले आहे जिरे, 2 टीस्पून मी घेतलेले आहे इथे बडीशेप, 4 इंच मी आले 4 इंच घेतलेला इथे दालचिनीचा तुकडा आणि 20 इथे घेतलेले आहेत काळी मिरी। हे सर्व साहित्य मी एका भांड्यामध्ये इथे टाकून घेतलेलं आहे। तर आता हे सर्व साहित्य आपल्याला इथे मिक्स करायचं आहे। आपल्याला हे दळायचं आहे। तर माझ्याकडे घरची गिरणी आहे, 1 नंबरच्या चाळणीने मी हे सर्व साहित्य इथे दळून घेणार आहे। पीठ आपल्याला एकदम बारीक याचं करायचं आहे। तर हे आता आपण गिरणीमध्ये टाकू आणि हे साहित्य सर्व आपण दळून घेऊ। इथे आपलं पीठ दळून झालेलं आहे। 1 नंबरच्या चाळणीने मी हे पीठ दळलेलं आहे। ज्या चाळणीने आपण गहू दळतो त्या चाळणीने हे पीठ दळलेलं आहे। एकदम बारीक हे पीठ झालेलं आहे। पीठ आपण बघा भाजणी केलेली नाहीये, पांढरं शुभ्र आपलं हे पीठ दिसतंय। त्याच्यामध्ये डाळी वगैरे सर्व असताना सुद्धा। तर चकली बनवायला आपल्याला आता सुरुवात करायची आहे। तर एवढ्या सर्व पिठाची चकली नाही मी बनवणार आहे। यातलं अर्ध मी पीठ घेणार आहे आता आणि त्यामध्ये आपल्याला सुके कुठले मसाले घालायचे ते आपण बघणार आहोत। मी या पिठामधलं एवढं डब्यामध्ये पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे आणि ह्या पातेल्यामधले जे ह्या भांड्यामधलं जे पीठ आहे एवढ्या पिठाचे मी इथे चकली बनवणार आहे। तर आता इथे पिठाचं काही मोजमाप नाहीये, फक्त आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवे काय ते आपण इथे बघणार आहोत। सोपी साधी पद्धत आहे, पूर्ण व्हिडिओ बघा। मी इथे एक मोठी परात घेतलेली आहे, त्यामध्ये हे पीठ मी सगळं काढून घेते। पीठ चाळण्याची आपल्याला इथे गरज नाहीये, कारण मी 1 नंबरच्या चाळणीने इथे पीठ दळलेलं आहे। सारखं सर्व पीठ आलेलं आहे। जर तुम्ही मोठ्या गिरणीमधून पीठ दळून आणलात आणि जर असं तुम्हाला वाटलं की त्यामध्ये कुठेतरी हाताला असं कुठे धान्याचा कण वगैरे दिसतोय तर तेव्हा तुम्ही त्याला चाळणी मारून घेतली तरी पण चालेल। मध्ये आपल्याला आता मीठ मसाले घालायचे आहेत। तर मसाले कुठले कुठले आपण घेणार आहोत ते बघूया। इथे 2 मोठे 2 चमचे मी इथे घेतलेला आहे ओवा। तो हातावरती असा थोडा क्रश करून आणि आपल्याला इथे घालायचा आहे। 5 टीस्पून मी इथे घेतलेले आहे तीळ। तिखटाचं प्रमाण इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे। तर मी इथे तिखट आहे ही मिरची पावडर भरपूर, तर 1 टीस्पून मी टाकलेली आहे। अजून हा दुसरा चमचा आणि हा तिसरा चमचा इथे मी घेतलेला आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता। ही धना पावडर आहे। दळताना मी इथे धने घेतलेले नाहीये। जर तुमच्याकडे धना पावडर नसेल तर तुम्ही दळताना इथे मोठे 3 टीस्पून इथे धने घ्यायचे आहे। संपूर्ण आपल्या ज्या भाजणी 1 किलोची दाखवली त्यामध्ये माझ्याकडे धने इथे छान मी पावडर याची करून घेतलेली आहे, म्हणून मी इथे याच्यामध्ये दळताना धने घेतलेले। 1 टीस्पून मी इथे घेतलेला आहे हिंग, 1 टीस्पून हळद आणि मोठा 1.5 चमचा मी इथे घेतलेले आहे धना पावडर। हे सर्व साहित्य कोरडे मसाले आपण या पिठामध्ये सर्व घालून घेतलेले आहेत। हे सर्व आपण आता मिक्स करणार आहे आणि मीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे चवीप्रमाणे। तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे मीठ घ्या। सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करायचं आहे। इथे एक टीप देणार आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा। इथे सर्व साहित्य मी मिक्स केलेलं आहे। आता इथे आपल्याला मोहन घालायचं आहे तेलाचं। त्यासाठी आपण इथे तेल किती घेणार आहे ते बघूया। इथे गॅसवर मी एक कढई घेतलेली आहे। इथे आपण तडका देतो त्या कढईमध्ये। तर हे बघा, ही पळी आपली असते मोठी, मला इथे दाखवते मी। एक पळी फक्त आपली इथे घ्यायची आहे, पूर्ण भरलेली नव्हती मी, एवढी अशी घेतलेली आहे। मोहनसाठी तेल अगदी थोडं इकडे तिकडे कमी जास्त झालं एवढ्या प्रमाणामध्ये की एवढं भरलं आणि चमचा भरला गेला तर एवढ्यानी काही होत नाही, पण खूप जास्तही मोहन इथे आपल्याला तेलाचं घालायचं नसतं। म्हणून मी ज्याप्रमाणे इथे दिले तेच जर प्रमाण इथे घेतलं तर चकली अजिबात तेलगट होत नाही। संपूर्ण जर भाजणीच्या पिठाची तुम्ही एकत्र चकली करत असाल तर 1.5 पळी तुम्हाला इथे तेल वापरायचं आहे। अन्यथा इथे आपण अर्धा किलो पीठ बाजूला काढलेलं आहे आणि संपूर्ण गच्च न भरता इथे पळी आपण इथे घेतलेली आहे तेलाची। तर तेवढं तेल आपल्याला इथे घालायचं आहे। कडकडीत गरम करायचं आहे।
इथे तेल कडकडीत गरम झालेलं आहे, एकदम कडकडीत. ते संपूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तेल खूप गरम आहे, त्यामुळे आपल्याला पहिले कालथ्याच्या साहाय्याने संपूर्ण मिक्स करायचं आहे. पीठ आपलं साधारण हात लावून असं आपलं इथे झालेलं आहे. तर सगळ्या बाजूने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. छान आपलं तेल सगळीकडे लागलेलं आहे. तेलाचा वापर इथे सांगितल्याप्रमाणे केला तर अजिबात चकली तेलकट होत नाही, तेल पित नाही आणि नंतर नरम सुद्धा पडत नाही. व्यवस्थित आता हे मिक्स आपलं झालेलं आहे. इथे आपल्याला आता एक साइडने गॅसवरती पाणी गरम करत ठेवायचं आहे. इथे एका पातेल्यामध्ये मी मोठे दोन तांबे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाण्याचं कुठलंही मेजरमेंट नाहीये, पाणी एक्स्ट्राचं जास्त गरम मी इथे केलेलं आहे. इथे फक्त पीठ कसं मळायचं आहे या पाण्याने हे आपल्याला बघायचं आहे. तर हे बघा, पाणी उकळी येण्याच्या आधीची जी स्टेज आहे एवढंच आपल्याला पाणी गरम करायचं आहे. जवळून पाणी दाखवते. पाण्याला असे साधारण बुडबुडे यायला लागले की इथे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला आता हे पीठ मळायचं आहे. गॅस बंद झालेला आहे, पाण्याला उकळी आपली आलेली नाहीये. हे पाणी आता आपण थोडं थोडं करून इथे या पिठामध्ये घालायचं आहे. अगदी जास्त पाणी घालायचं नाहीये. पीठ तुमचं जास्त प्रमाणात असेल तरी सुद्धा हळूहळू पाणी इथे घालायचं आहे. कमी प्रमाणामध्ये असेल तरी सुद्धा पाणी इथे हळूहळूच घालायचं आहे. एकदम जास्त पाणी इथे ओतायचं नाहीये. आपल्या हाताला जेव्हा असं वाटलं की आता आपण हे पीठ मळू शकतो त्यावेळेला आपण हे पीठ मळायला घ्यायचं आहे. या टाईपचं असेपर्यंत आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. यानंतर आपल्याला जे पाणी लागेल तर ते आपण नंतर बघणार आहोत. पण असं आपलं पीठ हे या पद्धतीचे काही गोळे काही असं पीठ थोडंसं भुरभुरलं तर ते उडलं पाहिजे अशा टाईप मध्ये आपल्याला इथे पीठ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे. तर आता हे गरम आहे, असंच आपल्याला थोड्या वेळ हे ठेवायचं आहे आणि 5 मिनिटानंतर आपल्याला परत हे कालथ्याने खालीवर करून ह्यातली संपूर्ण गरम वाफ काढून टाकायची आहे. तर इथे आता आपण हे ताट असंच ठेवणार आहोत. परत एकदा मी पीठ दाखवते. काही गोळे काही आपला असं हातामध्ये गोळा केला तर हे असं झाला पाहिजे. ह्या टाईपचं आपलं हे पीठ होतं. तर हे आता आपण थोडंसं 5 मिनिटं थंड करायला ठेवू. हे 5 मिनिट झालेले आहे. साधारण आपलं पीठ बघा सर्व साईडने छान आपलं ते थंड झालेलं आहे. तर आता या ताटामध्ये हे भरपूर झालेलं आहे. तर यातलं मी अर्ध पीठ या एका भांड्यामध्ये इथे काढून घेते म्हणजे आपल्याला इथे गोळा पद्धतशीर व्यवस्थित इथे मळता येईल. थोडं पीठ मी इथे साईडनी काढून ठेवते, हे आपण नंतर मळू. आता इथे बघा असं आपण दाबल्यानंतर आपलं पीठ या टाईपचं इथे होतं. आता आहे हे पीठ आपण जे पाणी घातलेलं आहे तेवढ्यामध्ये आपल्याला कितपत असं हे होतं ते बघायचं आहे आणि हळूहळू आपलं जे गरम पाणी आपण करून ठेवलेलं आहे तर ते इथे घालायचं आहे. थंड पाण्याचा वापर इथे करायचा नाहीये म्हणून गरम पाणी आपण इथे करूनच ठेवायचं आहे. ह्यामध्ये गरजेनुसार मी पाणी घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला खूप जास्त इथले इथे असं तेवढं व्यवस्थित मिक्स करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे. खूप जास्त चिकटपणा या पिठाला येतो. अजून आपण इथे पाणी घेणार आहोत पण आधी आता आपल्याला एवढ्या पाण्यामध्ये हे असं एवढं आपलं मिक्स करता येते एवढं हे करायचं आहे कारण एवढ्या मिक्समुळे ताटाला हे लागत नाही खाली. त्यामुळे
एकदम पाणी आता टाकायचं नाही. एकदम मऊसूत आपलं हे पीठ तयार होतं. एकही गाठ याच्यामध्ये राहिलेली नाहीये. जवळून इथे पीठ दाखवते. इथे आपण गोळा बघा, आता इथे आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. यातला अर्धाच उंडा असेल तर अगदी 2 टीस्पून घ्यायचा आहे, आणि एवढा असेल तर 4 टीस्पूनचा अंदाज करत करत घ्यायचा असेल. अंदाज कळला नाही तर सरळ थोडंसं वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आहे. 1-2 ते 3 टीस्पून आपण इथे पाणी घातलेलं आहे ताटावरती आणि काही पिठावरती. एवढ्या पाण्यामध्ये आपलं व्यवस्थित हे पीठ ह्याच्यामध्ये भिजलं जातं. अगोदरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला पिठाची दाखवलेली आहे, कारण गरम गरम पाणी आपण जेव्हा मिक्स करतो त्यावेळेला संपूर्ण पिठाला ते कुठे ना कुठेतरी ते पाणी लागत असतं. त्यामुळे ते पिठाची कणी भिजत जाते, आणि म्हणून थोडं थोडं पाणी घेत घेत आपण ते पीठ मळायचं आहे. आणि संपूर्ण गोळा तयार झाल्याच्या नंतर 2 ते 4 टीस्पून पिठाचा अंदाज बघून तुम्ही इथे पाणी घ्यायचं आहे ताटावर, आणि पिठामध्ये सगळीकडे टाकून आणि व्यवस्थित आपल्याला फक्त ते पिठाला ते सगळीकडनं लावून घ्यायचं आहे. कारण ऑलरेडी आपण पीठ छान आहे असं हे करून करून आपण इथे मळलेलं आहे. पिठाला आपल्या किती चिकटपणा आहे इथे मी दाखवते. पिठाला इथे चिकटपणा बघा. एवढं छान आपल्याला हे पीठ मळता येतं. या पद्धतीने आपल्या इथे पीठ मळून झालेलं आहे. असाच उंडा आपल्याला दुसरा मळून घ्यायचा आहे. हे पीठ मळलेलं मी पातेल्यामध्ये झाकून ठेवणार आहे, आणि दुसरं पीठ असंच आपल्याला थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पिठाला छान चिकनावा येतो आणि आपली चकली खूप छान होते. असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, दुसरं पीठ पण मी इथे मळायला घेतलेलं आहे. जागच्या जागेवरती आपण असं छान याला जेवढं चिकटपणा आणता येईल तेवढं आणायचं आहे. चकली पाडताना आपण पुढची कुठली काळजी घ्यायची आहे ते मी इथे दाखवणार आहे. हा आपला आत्ताचा गोळा आहे, आणि हा आहे आपला अगोदरचा गोळा. दोन्ही इक्वल प्रमाणामध्ये आपले गोळे इथे तयार झालेले आहेत. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, आणि साच्यामध्ये बघा सर्व बाजूने मी इथे सगळीकडनं ब्रशच्या साहाय्याने मी इथे तेल लावून घेतलेलं आहे. आणि इथे आता आपल्याला चकली नरम पडू नये म्हणून साच्यामध्ये हा आपला जो गोळा आपण काढतो, हा गोळा भरताना गरम पाण्यामध्ये किंवा गार पाण्यामध्ये असं हात बुडवतात, आणि त्यानंतर हा गोळा मळतात आणि त्यानंतर भरतात. असं करतात. त्यामुळे ते तेलकट तर चकली होतेच, पण ती कालांतराने नरम पडते. तर आता आपल्याला इथे पीठ मळल्यानंतर गरम किंवा गार पाण्याचा इथे कुठेही आपल्याला थेंबाचाही वापर करायचा नाहीये. पीठ मळलं, मी पीठ बाजूला ठेवलं आणि पाणी आता इथून आपलं बाजूला केलेलं आहे. हाताला खूपच चिटकायला लागलं तर स्वच्छ हात परत एकदा धुवून घ्यायचे आहे, आणि परत आपण ह्याच पद्धतीने आपले गोळे तयार करायचे आहे. पण इथे पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळे आपली चकली नरम पडते. अन्यथा तुम्ही चकली 1 महिना 2 महिना अगदी तुम्ही डब्यामध्ये ठेवून ठेवून खाल्लात तरी सुद्धा चकली नरम पडत नाही. आता आपण इथे चकल्या पाडून घेऊ. छोट्या मोठ्या साईजच्या आपल्याला जशा आवडतील त्या ह्याच्या आपल्याला इथे चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. इतकी वरून मी हे करते बघा, तरी सुद्धा आपली चकली तुटत नाहीये. पीठ मळताना काळजी घ्यायची, तेव्हा आपली चकली अजिबात तुटत नाही. एकदाही चकली आपली तुटलेली नाहीये.
साच्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे, ते थोडस त्याचे थेंब आपले बाजूला पडतायत तेलाचे. इथे बघा तेल गरम होते तोपर्यंत मी दुसरा उंडा हा हातात घेतलेला आहे साच्या भरण्यासाठी. कुठेच मी पाणी बिणी वापरलेलं नाही, तेलही नाही. हातावरच मी बघा मऊसूत हा गोळा असा तयार केलेला आहे आणि साच्यामध्ये इथे भरलेला आहे. या पद्धतीने चकली करून बघा, कधीही चकली बिघडणार नाही, अजिबात मऊ पडणार नाही. आणि गोळा इथे टाकलेला आहे, पटकन आपला गोळा वरती यायला पाहिजे. अजून आपल्याला थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आहे. आपल्या इथं कडकडीत गरम झालेलं आहे. इथे आपण आता चकली टाकून घेऊ. एकदम फुल गॅसवर आपल्याला तळायच्या नाही, पण एकदम कमी गॅस पण आपल्याला इथे चकलीसाठी ठेवायचा नाहीये. चकली आता टाकून झालेली आहे, तर लो पेक्षा थोडासा जास्त असतो तेवढा गॅस मी इथे ठेवला आहे. लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला ही चकली छान तळू द्यायची आहे. चकली टाकल्यानंतर मी अजिबात चकलीला झाऱ्या किंवा चमचा काही लावलेला नाहीये. आता आपली चकली इथे निघालेली आहे. एक बाजू छान झाल्यानंतर आपल्याला इथे चकलीला हलवायचं आहे. एक बाजू छान झाल्याच्या शिवाय आपण ही लगेच खालीवर करायला जायचं नाहीये. मध्ये मध्ये फक्त आपल्याला असं झारा किंवा चमचा थोडासा फिरवत राहायचंय. इक्वल प्रमाणामध्ये सर्व सारख्या कलरवरती आपल्या चकल्या इथे तळल्या जातात. इथे आपल्या चकल्यांचा कलर तुम्हाला जवळून दाखवते. भाजणी आपण केलेली नाहीये तरी सुद्धा चकल्यांचा कलर आपला इथे बघा, एकदम खुसखुशीत ह्या चकल्या होतात. अजिबात तेलकट ही चकली होत नाही. मी जवळून कलर दाखवते. या पद्धतीने मी सर्व चकल्या इथे तळून घेणार आहे. चकल्या केलेल्या आहेत आणि काही मी इथे वेगळी डिझाईन थोडीशी बनवून घेतलेली आहे, जवळून दाखवते मी. वेगळ्या प्रकारच्या चाळण्या साच्यामध्ये आहेत, तर चकली शिवाय पण आपण ही वेगवेगळी डिझाईन इथे बनवू शकतो. तर ही साचा बघा चाळणीची अशी. तर इथे आता हे बघा या डिझाईन मध्ये मी हे चकलीच्या ऐवजी या डिझाईन मध्ये मी आता हे पाडून घेणार आहे. चकली शिवाय पण अशा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये मुलं खूप आवडीने छान खातात. अशा डिझाईन मध्ये पण आपण या चाळण्यांचा उपयोग इथे करू शकतो. पीठ जर आपलं छान इथं मळलेलं असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इथे चकली शिवाय सुद्धा हे पदार्थ इथे बनवू शकतो. तर इथे बघा अजिबात कुठे तुटलेले नाही, छान ऐकलेले हे टम्म फुगलेले ह्या लाईन्स इथे अशा मी करून घेतलेल्या आहे. पपडीचं ही चाळणी तर ही डिझाईन असे लांबच्या लांब पट्टी ह्याच्याने मी करून घेतलेली आहे. चकल्या थोड्या प्रमाणामध्ये बनवलेल्या आहे आणि माझ्या नातीला काहीतरी वेगळं असं छान हातात घेऊन खाता येईल त्यासाठी मी इथे ही जी पपडीची डिझाईनची चाळणी आहे तर ह्याच्यामुळे मी थोड्या थोड्या लाईन अशा लांब केलेल्या आहेत. हे आपल्या संपूर्ण चकल्या तयार झालेल्या आहे आणि पपडीच्या चाळणीमधून लांब तयार झालेले आहे. याचा कलर बघू शकता, एकदम सुंदर याचा कलर आलेला आहे. सेम आपले चकली पण आणि ह्याचा कलर पण अतिशय सुंदर आलेला आहे. चकली आपली इथे तयार झालेली आहे. पाण्याचा हात नंतर पीठ भिजवल्यानंतर अजिबात आपण घ्यायचा नाहीये, तसंच पीठ व्यवस्थित मळून आपण हे साच्यामध्ये भरायचं आहे. एकदम छान इथे कुरकुरीत आपल्या ह्या चकल्या तयार होतात. पण ऍक्च्युअली इथे चकल्या कमी आणि चकलीच्या पिठाचा हा जो एक पदार्थ आपण बनवलेला आहे, मी मगाशी पण म्हटले की मी एक्सपेरिमेंट करत असते. आपल्या साच्यामध्ये पपडीच्या चाळण्या येतात, तर एक ही अशी डिझाईन वाली चाळणी येते आणि एक प्लेन वाली येते. तर प्लेन चाळणीने मी करून बघितले होते तर ते पातळ येतात, पण ह्या चाळणीने हा जो प्रकार आहे तो खूप छान येतो. अगदी छान ह्याच्यामध्ये तीळ दिसतायत सगळीकडनं आणि दिसायलाही सुंदर आहे. करायलाही खूप वेळ कमी जातो आणि बघायला तर छान आहे, चवीला पण छान आहे आणि मुलं खूप छान वेगळ्या पद्धतीने हा असे पदार्थ खाऊ शकतात. तुम्ही या पदार्थाला काय म्हणाल नक्की सांगा.
ऍक्च्युली आपली ही रेसिपी आहे चकलीची, पण आपलं पीठ जर व्यवस्थित असेल तर आपण ह्या अशा प्रकारच्या चाळण्यांचा वापर करून हे असे नवीन काहीतरी डिझाईनचे इथे पदार्थ बनवू शकतो। हा पदार्थ नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल। आणि जर नसेल करायचा तर आपली रेसिपी चकलीची आहे, ह्या प्रकारे न भाजता, डाळी न भाजता, तांदूळ न भाजता चकली करून बघा, छान चकली होते। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या अशा नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। परत भेटूया असंच एका छानसं रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।